नाना पटोले यांनी राज्य सरकारवर टीका करत भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर जोरदार हल्लाबोल केला। भ्रष्ट सरकारला लोकांनीच जागा दाखवली पाहिजे असं म्हणत त्यांनी जनतेला जागरूक राहण्याचे आवाहन केले। सरकारच्या धोरणांमुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि युवकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोपही त्यांनी केला। लोकशाहीत अंतिम निर्णय जनतेचाच असतो आणि मतदारच योग्य वेळी आपला कौल देऊन उत्तर देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा आरोप प्रत्यारोपांना वेग आला असून विविध पक्षांकडून प्रतिक्रिया उमटत आहेत। सरकार सांगितलं आम्ही कारवाई करतोय, काही अधिकाऱ्यांवर कारवाई केलेली आहे असं ते दाखवतात आहेत। पण आता पुन्हा आज पावसामुळे एक माणूस मॅनहोलमध्ये पडून त्याचा मृत्यू झाला। किती जीव लागतील या सरकारला, किती मृत्यू अजून या मुंबईतल्या सर्वसामान्य लोकांचा हे घेतील हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। महाराष्ट्रावर हीच परिस्थिती आहे। भ्रष्टाचारामध्ये लथपथ असलेले सरकार, हे निर्डावलेलं सरकार, यांना कुठलंही आता काळज वाचलेलं नाही, लोकभावना यांना आता काही राहिलेला नाही आणि अशा या भ्रष्ट सरकारला आता लोकांनीच जागा दाखवली पाहिजे।